नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं शृंगार बाय स्वामिनी या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत मोती फूल कसे बनवायचे. चला पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य. 0.3 mm ची बाइंडिंग वायर, ओव्हल पर्ल मोती, 1 mm चे गोल्डन बीड्स, 8 mm चा ग्रीन क्रिस्टल आणि गोल्डन कॅप, 6 mm चे रेड क्रिस्टल, मोती चक्री, एडी बॉल आणि 18 गेज वायर. तुम्ही 20 गेज वायरही यूज करू शकता. इथे मी सर्वप्रथम 0.3 mm ची बाइंडिंग वायर कट करून घेतलेली आहे. थोडी एक्स्ट्राच कट करायची आहे. त्यामध्ये फर्स्ट टाकायचं आहे ओव्हल पर्ल मोती. तो टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे 1 mm चा गोल्डन बीड. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल्डन बीड्स थोडा वरती घेऊन 0.3 mm ची जी वायर आपण घेतली आहे ती वायर पर्ल मोतीमधून काढून खालच्या साईडने खेचून घ्यायची आहे. सेम प्रोसेस तुम्हाला पुढील सगळ्या मोतीसाठी यूज करायची आहे. मी इथे 10 मोती यूज करून फूल बनवलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 8 मोती किंवा त्याहून जास्त किंवा 6 मोत्यांचेही छोटे फूल तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे इथे गोल्डन बीड वरती घेऊन व्हाईट पर्लमधून ती 0.3 mm ची वायर खालच्या साईडला खेचून घ्यायची. ते बघू शकता या प्रकारे ते फिक्स होऊन जातं. अशीच प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे पूर्ण फुल रेडी करेपर्यंत. फुल रेडी तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ थोडी फास्ट आहे. तुम्हाला काही डाऊट असल्यास तुम्ही विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. त्यावरही व्हिडिओ बनवेल मी. पुढे मोती करून झाल्यानंतर पहिला आणि शेवटचा असे 2 मोती घेऊन त्यांना बाइंडिंग करून घ्यायची आहे 0.3 mm च्या वायरने. आणि नंतर 0.3 mm ची वायर वरच्या साईडला काढून त्यामध्ये एक 8 mm चा जो ग्रीन क्रिस्टल आपण घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे. आणि ती वायर पुढच्या साईडने खेचून परत वरती घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 mm चे गोल्डन बीड्स टाकून घ्यायचे आहेत. आणि असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तिन्ही साईडने तुम्ही खालच्या बाजूने तार वरती खेचून वरती रेडी करून घ्यायचं आहे, टाईट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे फूल तयार आहे. उरलेली 0.3 mm ची उरलेली बाइंडिंग वायर कट न करता तशीच ठेवायची आहे, जेणेकरून 18 गेजच्या वायरवर यूज करता येईल. प्रकारे फूल तयार करून मी पेंडंट रेडी करून घेतले आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. अशाच वेगवेगळ्या ट्रिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मटेरियल बद्दलची डिटेल सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तर तुम्ही तिथेही जाऊन सगळं चेक करू शकता. धन्यवाद.